मंडळी राम राम. 2024च्या लोकसभा निवडणुका प्रचंड उत्सुकता आणि प्रचंड ऐतिहासिक होणार आहे मित्रांनो. भाजपने जे काही मिशन 45 महाराष्ट्रात आणि 400 पूर्ण भारतभर जागेचं जे काही मिशन त्यांनी केलेलं आहे, 370 फक्त भाजपचं टार्गेट. त्यामुळं भाजपला काय काय करावं लागतं हे आपण बघतोय मित्रांनो. 370 जागा किंवा 400 प्लसच्या जागा सोपी गोष्ट नाही आहे. आणि महाराष्ट्रात भाजपचं 45 म्हणजे 45 जे मिशन त्यांनी आखलेलं आहे, त्यासाठी त्यांना काय काय प्रयत्न करावे लागतात हे आपण बघतो मित्रांनो. मी याच संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, काल एक बातमी झळकत होती की मनसेचे फ्रॉडबँड नेते राज ठाकरे साहेब हे महायुतीमध्ये येत आहेत. त्यांनी काल भाजपचे जे काही रणनीतिकार आहे म्हणतात त्यांना सगळे अमित शहा साहेब यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेलेले होते. आणि इकडं बातम्यांमध्ये मोठी चर्चा त्यामुळे निर्माण झाली होती की भाजपच्या गाडीला रेल्वेचं इंजिन लागणार आहे आणि ते इंजिन जोरात धावतंय का काय होतं. आता त्यावर चर्चा वहापो प्रसारमाध्यमांनी होणं किंवा वेगवेगळे राजकीय विश्लेषक वेगवेगळे नेते यावर टीका टिप्पणी करणं साहजिकच आहे मित्रांनो. आणि ज्यावेळेस शहांच्या भेटीला राज साहेब गेले त्यावेळेस इकडं लगेच उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातून वेगवेगळ्या टीका टिप्पणी यायला लागल्या की महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड शिवाय पर्याय नाही. मोदींच्या किंवा शहांच्या नावावर भाजपची एक पण सीट निवडून येऊ शकत नाही. त्यांच्या जोडीला ठाकरे आडनाव हवं अशी एक टिप्पणी करण्यात आली. किंवा वेगवेगळे सुषमाताईंनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले की ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांना स्वतः शहा मुंबईत येऊन मातोश्रीमध्ये येऊन भेटत होते, परंतु राज साहेबांना तिकडे जावं लागलं. म्हणजे हा एक प्रकारे ठाकरेंचा अपमान आहे किंवा महाराष्ट्राचा अपमान आहे असं पण त्यांनी एक सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मुलाखतीमधून. त्याचा अर्थ असा निघतोय मित्रांनो, शब्द वेगळे असतील पण मी माझ्या याच्यामध्ये सांगतो की ठाकरे साहेबांनी अमित शहांना भेटीला जाऊन एक ठाकरे घराण्याचा किंवा महाराष्ट्राचा अपमान केल्याचा परिणाम त्याच्यामधून दिसून येतो असं त्यांचं म्हणणं होतं. अनेक प्रकारची वहापो चर्चा सध्या महाराष्ट्रात चालू आहे. आणि सगळ्यात मला आपल्या पुढे मांडायचं मित्रांनो की भाजपला काय गरज वाटली की राज ठाकरे साहेब आपल्या महायुतीमध्ये यावे किंवा भाजपला त्यांचं सहकार्य लाभावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यावर विवाह होणं गरजेचं आहे मित्रांनो. महाराष्ट्राचं सगळ्यात अवघड टास्क म्हणजे भाजपचा आहे. भाजपने जे काही 45+ ठेवलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठा टास्क आहे आणि अवघड पण आहे. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जर जाणली आपण तर जवळजवळ 5-6 पक्ष झालेले आहे आणि कोण महायुतीत आणि कोण महाआघाडीत याचं काही लवलेश लागत नाही. तसं पाहिलं तर बरेच जण म्हणतात की राज साहेबांचा पक्ष संपलेला पक्ष आहे किंवा त्यांचं राजकारणामध्ये काही विशेष राहिलेलं नाही, फक्त गर्दी गोळा करू शकतात किंवा भाषण उत्कृष्ट देऊ शकतात एवढ्याशिवाय मनसेचं काही राजकीय भवितव्य नाही. कारण आदित्य साहेब तर स्वतःच म्हटलेले की एक संपलेल्या पक्षावर आम्ही टीका टिप्पणी करत नाही, परंतु राज साहेबांची प्रत्येक हालचालीवर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि त्यावर टीका टिप्पणी करतात. असं म्हणतात की राज साहेब जर भाजपला जोडीदार झाले किंवा महायुतीत आले तर त्यांनी 2 जागेचा आग्रह धरलेला आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी नाशिक यामधून कोणतरी 2 जागा आमच्या पक्षाला देण्यात याव्या मनसेला आणि त्यातून त्या ठिकाणी आमच्या उमेदवार निवडून येण्यास मदत करावी असं चर्चा चालू आहे. हा सगळा उहापोह आहे, काय होईल माहित नाही मित्रांनो. परंतु भाजपला राज साहेबांची आवश्यकता का वाटली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यावर जर विचार केला मित्रांनो तर मागच्या 2-4 महिन्यापासून जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन प्रचंड गाजलेलं होतं. आता त्यावर थोडासा पडदा पडत आहे किंवा थोडंसं ते सौम्य झालेलं आहे. त्याला मीडियामध्ये स्पेस मिळायला जागा नाही आणि जरांगेंची SIT चौकशी या गव्हर्नमेंटनी महायुती सरकारने लावलेली आहे. आता त्यावर सगळे सोयरेचं काय त्यांचं आंदोलन तर चालूच आहे, परंतु सध्या तरी त्या आंदोलनाकडे मीडियाचं लक्ष नाही. कारण निवडणुकीचा महाकुंभ सध्या भारतभर चालू असल्यामुळे अशा आंदोलनाकडे लक्ष देण्यास पत्रकारांना किंवा TV चॅनलला वेळ नसतो. ते इकडेच मोठमोठ्या बातम्या ते शोधत असतात. तर
ते असं मित्रांनो. परंतु राज साहेबांचं धडाडीचं बोलणं किंवा सभा गाजवण्याचं वक्तृत्व हा एक प्लस पॉईंट आहे. आपल्याला आठवत असेल 2019 मध्ये राज साहेबांनी तो लावरे तो व्हिडिओ हे प्रकरण ह्या लावरे तो व्हिडिओ मधून प्रचंड गदारोळ महाराष्ट्रामध्ये उडून दिला होता आणि मोदी शाह आम्ही फडणवीसांना मोठा घाम फोडलेला होता, आपण बघत असून त्यावेळेस. परंतु त्याचा परिणाम काही झाला नाही किंवा कोणत्याही त्यांची सीटं तर उभे नव्हते, परंतु त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी बॅटिंग केलेली होती. परंतु त्या बॅटिंगचा काही परिणाम झालेला दिसला नाही त्या निवडणुकीत तरी. पण त्यामुळं शरद पवार साहेबांनी राज साहेबांना आल्हाद डच्चू दिला आणि त्यांची नाव किनाऱ्याला लावून दिली. त्यांना असं वाटलं होतं की 2019च्या विधानसभेसाठी आपल्याला महाआघाडी त्या काळची काँग्रेस राष्ट्रवादी काहीतरी जागा देईल आणि आपले काहीतरी उमेदवार विधानसभेमध्ये आमदार तरी होतील. परंतु दोन्ही पक्षांनी त्यांना नारळ दिला, त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या असं त्यावेळेस बोललं जात होतं. त्यामुळं त्यांच्याकडून ते नाराज होऊन त्याच्यानंतर त्यांनी ते आंदोलन घेतलं भोंग्याचं आणि त्या भोंग्याच्या आंदोलनामध्ये प्रचंड प्रसिद्धी राज साहेबांना मिळाली आणि त्याचा इम्पॅक्ट पण आपल्याला दिसून आला मित्रांनो. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतभर भोंग्याविरुद्ध आंदोलन झालं. आपल्याला माहित असं उत्तर प्रदेशमध्ये त्यावर किंवा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दक्षिण भागामध्ये त्याचा इम्पॅक्ट दिसून आला आणि मशिदीवरची भोंगे बरेच कालावधीमध्ये उतरवले गेले होते, त्याचा इम्पॅक्ट दिसला. त्यानंतर टोल नाक्याचं आंदोलन मोठं प्रकरण त्यांनी आंदोलन गाजलेलं होतं, त्याच्यातून पण बराचसा इम्पॅक्ट आपल्याला दिसून आला. तर त्यांचं जे आंदोलन म्हणा किंवा डायरेक्ट भिडण्याची जी कला त्यांच्या अवगत झालेली आहे, म्हणून कदाचित भाजपने त्यांना घेऊन राष्ट्रवादी म्हणा किंवा उद्धव ठाकरे म्हणा यांना जर भाषणामध्ये तोड द्यायचं असेल किंवा जे काही खोके ओके त्यांनी ते लावलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगेला डायरेक्ट भिडण्याची किंवा शरद पवारांना डायरेक्ट भिडण्याची ताकद फक्त राज साहेबांकडे आहे भाषणामधून. कदाचित त्यांचे मित्र असून त्यांनी मुलाखत घेतली होती, परंतु भाषणामध्ये जे रोखठोक बोलण्याची ताकद राज साहेबांमध्ये आहे ना, ती मोठी वाखाणण्याजोगी आहे मित्रांनो. त्यामुळे कदाचित भाजपने राज साहेबांना गळ घातली असेल, परंतु माझ्या मते यापेक्षा त्याचा जास्त इम्पॅक्ट मुंबईच्या बीएमसीच्या निवडणुका येतील ना महानगरपालिकेच्या, त्यामध्ये दिसणार आहे. आणि कदाचित त्याच रणनीतीने उद्धव साहेबांची जी 25 वर्षाची मुंबई महापालिकेतली सत्ता उलटून टाकण्यासाठी भाजपाने ही रणनीती आखली असेल. मनसेचा जो काही इम्पॅक्ट आहे 2-3% मतं ते जर इकडे वळाले तर तेवढाच त्याचा फायदा आपल्याला दिसून येईल. आणि राज साहेबांची जी काही ताकद आहे पुणे म्हणा, नाशिक म्हणा, मुंबई, ठाणे ह्या भागामध्ये आहे आणि शिवसेनेशी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांचा गट यांची सुद्धा ताकद त्या एरियामध्ये आहे, त्याचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी राज साहेबांची मदत होऊ शकते. त्यामुळे कदाचित राज साहेबांना एखादे 2 तिकीट देऊन आणि सभा गाजवण्याची जी काही कला त्यांच्यामध्ये आहे यासाठी राज साहेबांना आग्रह केला असेल आणि कदाचित ते जर महायुतीमध्ये आले तर प्रचंड मोठा इम्पॅक्ट भाजपच्या बाजूने होणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय मराठा आंदोलन च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसवर टीका केलेली होती मराठी आंदोलकांनी किंवा जरांगेंनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या आडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, त्याला डायरेक्ट बोलण्याची हिंमत फक्त राज साहेबांमध्ये आहे. त्याच्या सभेंमधून त्यांची वाभाडे काढण्याची ताकद फक्त राज साहेबांमध्ये आहे. फडणवीस बोलू शकत नाही किंवा शिंदे बोलू शकत नाही, परंतु राज साहेब यांनी डायरेक्ट जाऊन भिडण्याच्या ताकदीचे आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अशा पद्धतीनं कोणत्याही समाजाला आरक्षण देता येणार नाही किंवा देता येत नाही, हे सगळे कायदेशीर बाबी आहे. आणि स्पष्ट बोलणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता होता तो म्हणजे राज साहेब. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी राज साहेबांची नितांत आवश्यकता भाजपाला जाणवलेली आहे आणि त्या सगळ्या याच्यामधून राज साहेबांना भाजपमध्ये भाजपला सहकार्य करण्यासाठी म्हणा किंवा त्यांना आपल्यासोबत जोडून घेण्याची तयारी भाजपने चालवली आहे. आता हे सगळं असताना तुम्ही जर एवढे भक्कम आहे तर मग वेगवेगळ्या छोट्या छोट्या पक्षांची मदत का घेतली जाते? तर राजकारण असंच असतं मित्रांनो. राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. आपली बाजू भक्कम कशी होईल, आपण सगळ्या बाजूने परिपूर्ण कसं होऊ किंवा येणाऱ्या संकटाला कोण संकट जे येणार किंवा जे काही त्या कोणत्या प्रकारे आपण आपलं नुकसान होऊ नये म्हणून
पूर्ण तटबंदी केली जाते. ते एक एक तटबंदीचा भाग म्हणून राजसाहेबांना महायुतीत घेण्याचा विचार चालू असेल किंवा घेतला असेल. आज उद्या बातमी येईल त्याच्यामध्ये. म्हणून मला असं वाटतं की राजसाहेबांचं जे काही धडाडीचं नेतृत्व आहे किंवा बोलण्याची ताकद आहे, सभा गाजवण्याचं कौशल्य आहे आणि मराठा आंदोलन म्हणा किंवा शरद पवार साहेबांना राष्ट्रवादीच्या लोकांना डायरेक्ट भिडण्याची जी ताकद राजसाहेबांमध्ये आहे ते महायुतीच्या कोणत्याही नेत्यांमध्ये नाही. म्हणून कदाचित राजसाहेबांना महायुतीत घेण्याचा आग्रह चालू असेल. काय वाटतं मित्रांनो, राजसाहेबांचा इम्पॅक्ट महायुतीमध्ये आल्यानंतर वाढणार आहे का? जे काय 45+ त्यांचं मिशन आहे त्याला सहकार्य लाभेल का? काय वाटतं मित्रांनो, आपणच कमेंट करावे. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.